सर्वांना जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो। खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती। त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं। तर योगायोग फार चांगला आहे। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे। रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते। देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं। कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे। आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचं असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं। त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे। म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे। आखरी त्यांच्या नावात आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे। तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे। मी आपले मनपूर्वक आभार मानतोय। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीचे साठी नव्हे तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। आता झेंडा बदलला जरी असला तर अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ। जी सावंतजी असेल यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली। आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं। आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाही आहे। कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं। आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू। आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो। अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ
सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली, सगळ्यांचं नाव घेतलं, तर अधिक राग रूग नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया, तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं. आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची. म्हणून मीडियाचे पण आभार, धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द संपवतो.